स्पिन अँड पेस गेम ऑफ ग्रेस. आपला भारत देश म्हणजे क्रिकेटच्या वेडाचं माहेरघर. आयुष्यातली खिलाडू वृत्ती ही कशी वाढवायची, त्याची मशागत कशी करायची, हे आपण शिकणार आहोत आणि क्रिकेटच्या द्वारे खेळाडूंच्या भावभावनांचा वेध घेणार तर आहोतच, पण त्याची जोडणी आपल्या दैनंदिन आयुष्याबरोबर सुद्धा करणार आहोत. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर माझा अतिशय जिवलग मित्र अनिल नवरंगे आज इथं आलेला आहे. हा क्रिकेटचा अभ्यासक आहे आणि तू गेली अनेक वर्ष म्हणजे तू स्वतः क्रिकेट खेळलेला आहेस, कॉमेंट्री केली आहेस आणि मुख्य म्हणजे ना, जसं इतिहासकाराला इतिहासातले सगळे दाखले पटापट आठवतात, तसं तुला क्रिकेटमधलं सगळं आठवतं. आज आपण कुठला मुद्दा घ्यायचा आहे आणि कशावरती गप्पा मारायच्या आहेत? मला वाटतं आपण सुरुवात कॉन्सन्ट्रेशन पासून करूया. फर्स्ट येथील मास्टर सुनील गावस्कर. तुम्ही जर सुनीलचं एक कॉन्सन्ट्रेशन बघितलं असेल, जे मी ऐकलंय स्वतः क्रिकेट खेळताना बघितलं असतं, की पहिली क्रिकेटची पॅड त्यांनी बांधली, की तो 10 मिनिटं कोणाशी बोलायचाच नाही. मला संदीप पाटील एकदा बोललं होतं, की आम्हाला त्याच्या जवळ जायला भीती वाटते, एवढा तो कॉन्सन्ट्रेट असायचा आणि फोकस असायचा. तो जायचा, त्याच्याबरोबर कोणी ओपनर असायचा, तो त्याच्याशी जास्त बोलायचा नाही. पण त्याचा एक माइंडसेट होता, की कॉन्सन्ट्रेशन करताना माझ्याबरोबर तो खेळाडू पाहिजे, माझा ओपनर. आता खेळल्यानंतर तो एवढा फोकस असायचा, की त्याला 50 धावा केव्हा होतात कळायच्याच नाही. प्रेक्षकांच्या आवाजावरनं, टाळ्यावरनं त्याला ते कळायचं. पण त्या क्षणाला तुमचं लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं. अगदी खरं मग अशा वेळी सुनील काय करायचा, तर सुनील स्ट्रेच गार्ड अंपायरकडनं घ्यायचा. सो इट्स अ न्यू बिगिनिंग. 50 जर पहिली धाव काढताना पुन्हा फोकस पहिल्यासारखं करण्यासाठी तो एक करायचा. कॉन्सन्ट्रेशन हा जो काही अंगभूत भाग आहे, याच्याकडे सर तुम्ही कसं बघता? सुनील गावस्करांकडून शिकण्यासारखं खूपच आहे. त्यांच्या काळामध्ये जबरदस्त अशा फास्ट बॉलिंग पासून स्वतःच्या शरीराचं संरक्षण करण्याची यंत्रणा जवळ-जवळ नव्हतीच. आणि सुनील गावस्कर ज्या वेळेला खेळायला आले वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये, त्या काळाचा जर विचार केला, तर नरी कॉन्ट्रॅक्टर ह्यांचा एपिसोड हा ताजा होता बघा त्यावेळी. हो. भारताचाच एक ओपनिंग हो, हो, बॅट्समन हो. फास्ट बॉल बसून जायबंदी झालेलं होतं डोक्यावर. होय, होय. म्हणजे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, की ज्या काळामध्ये गावस्कर खेळत होते, तेव्हा असं काहीतरी घडून गेलं होतं आणि तरी सुद्धा आपली एकाग्रता न ढळता ते सतत खेळू शकले. म्हणजे इतके रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती आहेत त्याचं कारणच ते आहे. म्हणून आता आपण एकाग्रता म्हणजे काय ते समजून घेऊया. शब्दशः भाषांतर करायचं ना, तर एकाग्रता ह्या शब्दाचं भाषांतर आपण करतो कॉन्सन्ट्रेशन. पण मुळामध्ये काय लक्षात घेतलं पाहिजे, की एक आणि अग्र म्हणजे एका टोकाकडे पाहणं, हे जसं महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे अनेकाग्रता अतिशय महत्वाची असते. आपण एक उदाहरण घेऊ, की एक सर्जन आहे, तो सर्जरी करतोय. त्याला कट घ्यायचा आहे एखाद्या अवयवावरती, तिथं त्याला एकाग्रता हवीच. पण ती एकाग्रता साधताना त्याला त्या रुग्णाच्या बीपीचं, त्याच्या रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर ह्याचं ज्ञान हवं. त्याचं डायग्नोसिस मनात पक्कं हवं. अॅनेस्थेशिया कुठपर्यंत खोल गेलाय ह्याचं ज्ञान हवं. आपली सगळी इन्स्ट्रुमेंट देणारे जे सहाय्यक आहेत, त्या सहाय्यकांचं भान हवं. हे सगळं करून मग ती एकाग्रता. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल, की एकाग्रता आणि अनेकाग्रता ह्यांची वलय असतात. क्या बात है! आता आपण क्रिकेटला लावू हे. म्हणजेच गावस्करांच्याकडे आपण एक केस स्टडी म्हणून जर पाहिला, तर तू म्हणालास की ड्रेसिंग रूममध्ये असताना ते त्यांचे असायचे. म्हणजे ते काय करायचे? तर जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ती हळू ते काढून टाकायचे. डिस्ट्रॅक्शन्स 2 प्रकारचे असतात. एक्स्टर्नल आणि इंटर्नल. ते सुरुवात कुठून करायचे? एक्स्टर्नल डिस्ट्रॅक्शन्स पासून मी स्वतःची मुक्तता करणार. त्याच्यापासून मी दूर जाणार. ती डिस्ट्रॅक्शन्स असू देत, पण त्याचा परिणाम माझ्यावरती मी होऊ देणार नाही. ही साधना आहे बरं का. आणि मग इंटर्नल डिस्ट्रॅक्शन्सकडे यायचे.
ह्या प्रोसेससाठी खेळाडू जे असतात ना, ते स्वतःची रिच्युअल्स तयार करतात. म्हणजे गावस्करांच्या बाबतीमध्ये पॅड लावण्यापासून सुरुवात व्हायची. बाहेर आले खेळायला, की ते पण एका विशिष्ट बाजूला राहायचे. लेफ्ट साइडला हां, त्यांना त्यांचा ओपनर लागायचा. हां. ही यूज्ड टू वॉक फ्रॉम राइट साइड उजव्या बाजूला. उजव्या बाजूने ते चालायचे. आता हे जे रिच्युअल असतं ना, त्या रिच्युअलचा या फोकसिंगशी आणि कॉन्सन्ट्रेशनशी खूप संबंध असतो. मग बिकॉज दॅट रिच्युअल इज नॉट ओन्ली फिजिकल. ते करत असताना ना, ते म्हणजे गावस्कर किंवा कोणताही खेळाडू हा काय स्ट्रीमलाईन करत असतो किंवा काय प्रवाहात आणत असतो, तर त्याला आपण सोप्या भाषेत म्हणूया आपला सेल्फ टॉक. बरं. म्हणजेच आपले विचार. आता हा जो सेल्फ टॉक आहे, नियमित करायचा, म्हणजे त्याचं रेग्युलेशन करायचं, त्याचं नियोजन करायचं. तर त्याचे टप्पे काय असतात? तर ही मंडळी ज्या वेळेला ड्रेसिंग रूममध्ये येतात, तेव्हा ते विचार करत असतात मॅचचा. म्हणजे तिथे ओव्हरऑल मॅच हा कॅनव्हास असतो, की आज पहिली इनिंग अपोनंट्सची झालेली आहे. त्यांनी अमुक-अमुक धावा केल्यात आणि समजा ओपनिंग बॅट्समन आहे. तर ओपनिंग चांगली व्हायला पाहिजे वगैरे, वगैरे. मग पॅड लावण्यासारखा जेव्हा ते एखादं बिहेवियर आहे, वर्तन आहे, तिकडे ते स्वतःला आणतात माय परफॉर्मन्स टुडे. म्हणजे माझा आजचा परफॉर्मन्स कसा आहे? तर गावस्करांच्या बाबतीत ते ओपनिंगच होते. म्हणजे त्यांना बसायला लागायचं नाही. नाही. वन डाउन पासून जे लोकं असतात त्यांचं टेक्निक थोडं वेगळं होतं. पण हे जेव्हा येणार तेव्हा बऱ्याच वेळेला तुम्ही पाय ठेवताना फील्डवरती, तो बऱ्याच वेळेला विचारांचा टप्पाही बदलतो. तो कसा बदलतो, की धिस परफॉर्मन्स नाऊ. मग तुम्ही चालत जेव्हा जाता, तेव्हा तुमची बॅट असे काही असे धरतात, काही असे वरती बघतात, काही अशी मूव्हमेंट करतात. ह्या सगळ्याबरोबर त्यांचा सेल्फ टॉक हा माय परफॉर्मन्स नाऊ ओके, की आत्ताचा माझा परफॉर्मन्स. आता हा फोकस ना अतिशय डायनॅमिक आहे बघा. मग आता गार्ड घेणं. आता बॅट्समन ज्यावेळेला गार्ड घेतो ना, त्यावेळेला त्याला नाऊ, आत्ता म्हणून गावस्कर फ्रेश गार्ड का घ्यायचे? कारण त्यावेळेला ते त्यांच्या मनातून आधी केलेल्या सगळ्या रन्स पुसून टाकायचे. आणि तो गार्ड खेळाडूला काय सांगतो? नाव. मग आता बघ, की गार्ड घेतल्यावरती काय-काय बघतो खेळाडू? फील्ड अरेंजमेंट काय आहे? बॉलर कोण आहे? बॉलरचा आधीचा त्याच्या अगेन्स्टचा परफॉर्मन्स काय आहे? मला बॉल कधी दिसणार? म्हणजे तर समजा फास्ट बॉलरच आहे गावस्करांच्या सारख्या ह्याच्यामध्ये. तर फास्ट बॉलरचा बॉल हा दिसणं आणि तो स्पॉट करणं, हे एक वेगळं स्किल आहे परत. निमिषार्ध मिळतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही बोटं कशी आहेत, सीम कशी आहे राइट. आणि हे करायला तुम्हाला मायक्रो सेकंद आहे फक्त. ती एकाग्रता आहे. पण त्याच्या आधी अनेकाग्रता कुठली आहे? फील्ड कसं लावलेलं आहे. ओपनिंग बॅट्समनला आधीचे जेव्हा खेळत असतात, तेव्हा पिचचा अंदाज जो आलेला असतो, तो पण अनेकाग्रतेचा भाग आहे. पण इथे तो नाहीये. हां. ही जो ओपनर. जो ओपनर. तर त्याला ती पण अनेकाग्रता वापरायला लागते, की अरे इथं पॅचेस कुठे आहेत? 3ऱ्या-4थ्या दिवशी मॅचच्या कोणत्याही टेस्ट मॅचच्या खूप परिणामकारक तो घटक आहे. म्हणजे अनेकाग्रतेमध्ये प्रत्येक वेळेला पिचचा अभ्यास करणं आणि त्याचे इव्हन स्पॉट्स कोणते, अनइव्हन स्पॉट्स कोणते ते मनामध्ये साठवणं हा अनेकाग्रतेचा भाग आहे. म्हणजे अनेकाग्रता आणि एकाग्रता ह्या दोन्ही गोष्टी त्या दोघांचं नृत्य व्हायला पाहिजे आणि त्या नृत्यामधून येणारी डायनॅमिक स्टॅबिलिटी. जेव्हा गावस्कर स्टँड घ्यायचे, गार्ड घ्यायचे आणि उभे राहायचे, तो बॅलन्स आहे ना, तो फक्त पायांचा नाही. जसे 2 पाय आहेत, तसं एकाग्रता, अनेकाग्रता आहे. बघा, एकाग्रता रिलीज पॉइंट. पण अनेकाग्रता ना, वारा किती आहे? रिस्क कुठच्या तो बाजूनी? ब्रीज कुठल्या बाजूने आहे? तो ब्रीज त्याला मूव्हमेंट देणार आहे का? कशी देणार आहे? मी जर लॉफ्टेड शॉट मारला, तर तो ब्रिजच्या बरोबर जाणार आहे. कोणत्या बाजूला मारला, तर तो वारा त्याला अपोज करणार, Resistance करणार. रेझिस्टन्स करणार. हे सगळे विचार म्हणजे सेल्फ टॉक हा कधी येईल?
जेव्हा त्या खेळाडूचं मन क्रिकेट नावाच्या ईश्वराशी म्हण, देवाशी म्हण, छान. हं, जेव्हा एकरूप झालेलं असेल, समरस झालेलं असेल, तेव्हाच एकाग्रता अनेकाग्रतेचं नृत्य तयार होतं. म्हणजे क्रिकेट हे माझ्यासाठी एक एक्सप्रेशन आहे. ही एक्सप्रेसिव्हिटी किंवा ही जी अभिव्यक्ती ही कसली आहे? माझ्या टॅलेंटची ही अभिव्यक्ती. म्हणून ना प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये माय गेम इज माय एक्सप्रेशन हे बिंबवावं लागतं. आणि हे सगळ्यांना किती लागू आहे पहा. एखादा इंजिनिअर आहे, तर इंजिनिअरसाठी इंजिनिअरिंग हे त्याच्या एक्सप्रेशनचं साधन आहे. गायक आहे, शास्त्रज्ञ आहे, शिक्षक आहे. शिक्षकासाठी वर्गातलं शिकवणं हे त्याचं एक्सप्रेशन आहे. हे दिलेलं आहे. ही समरसता. समरसता म्हणजे काय? पाट्या टाकणी ह्याच्या एक्झॅक्टली अपोझिट. Opposite. पाट्या टाकताना असते ती नीरसता आणि गावस्करांसारख्या खेळाडूंच्याकडे असते ती समरसता. म्हणजे आता समीकरण कसं तयार झालं बघूया. एकाग्रता इंटू अनेकाग्रता हं, आणि त्याचा अख्खा कंस हं, आणि त्या कंसाला गुणिले समरसता वा वा. इज इक्वल टू समग्रता. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फक्त एकाग्रता नव्हे, तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे समग्रता. आणि मग ही समग्रता साधायची जी साधनं आहे, ती रोज नेटमध्ये चालू व्हायला पाहिजे. पण सर त्याच्यामध्ये मला थोडासा आणखी एक उपप्रश्न आहे. हं. आता जेव्हा सुनील गावस्कर खेळायचे, त्यावेळी ते वेस्ट इंडिजची पंचमहाभूतो होती. ॲलन क्रॉफ्ट, जोएल गार्नर, मायकल ओव्हरिंग, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स. करेक्ट. आता तुम्ही फोकस आहात, कॉन्सन्ट्रेटेड आहात. पण तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ही पंचमहाभूतांना आपल्याला खेळायचं आहे. तर मग अशा वेळी कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस किती पटीचा हवा? खूपच जास्त हवा. आणि विदाऊट हेल्मेट अगेन. म्हणजे ती जी काही स्कल कॅप सुनील गावस्कर वापरायचे, ती अक्षरशः लुटुपुटीची वाटप. प्लॅस्टिकचं ते कव्हर होतं. मी त्याला विचारलं होतं एकदा. त्यांनी सांगितलं, "जस्ट माझ्या घरामध्ये ॲटम होता. मला इम्रान खाननी ते दिलं होतं, की तू वापर." मग काहीतरी वापरायचं ते मी वापरलं. पण या बाबतीतला गावस्करांचा सेल्फ टॉक काय असावा हे आपण ताडू शकतो. सनी डेज नावाचं गावस्करांचं जे पुस्तक आहे आठवणींचं, ते खूप छान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची मानसिकता कशी तयार झाली, हे आपल्याला खूप बघायला मिळतं. पंचमहाभूतामधलं कोणतंही महाभूत समोर जरी असलं मार्शलच घ्या ना सर. हां, मार्शल समोर आहे. तर गावस्कर असा विचार करत असणार, की हा प्रचंड ग्रेट बॉलर आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आहे. याने 100, 200, 300, 400 विकेट्स काढलेल्या आहे. कर्दनकाळ आहे अगदी फलंदाजांचा. पण मला सामना करायचा आहे तो फक्त त्याच्या एका बॉलचा एका वेळी स्मॉल टार्गेट. आणि इम्पर्सनल टार्गेट. कोण बॉलिंग करतोय या पंचमहाभूतांपैकी ते बॉलच टाकणार आहेत ना. म्हणजे मला सामना करायचा आहे तो एका बॉलचा. हे जेव्हा ते डोक्यात घेतील, म्हणजे घेत असणार नक्कीच, की त्यावेळेला आय हॅव टू प्ले दॅट बॉल ऑन इट्स मेरिट. ॲट दॅट पॉइंट ना, मेरिट ऑफ द बॉलर इज नॉट माय फोकस. तो कितीही ग्रेट असेल किंवा ग्रेट नसेल, अगदी क्लब लेव्हलचा बॉलर असेल. पण मला खेळायचा आहे तो बॉल. हा बहुतेक ते त्यावेळेला भाग वापरत असतील, की इट्स नॉट द रेप्युटेशन ऑफ द प्लेयर अगेन्स्ट व्हिच आय एम प्लेइंग. आय एम ओन्ली फेसिंग अ परफॉर्मन्स ॲट दॅट टाईम. हे मला वाटतं सगळ्यांनी आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण ना, आपल्या समोर जो खेळामधला अपोनंट असतो, त्याची कीर्ती बघतो. मूर्ती असते समोर, पण ती कीर्तीचं वलय इतकं मोठं होतं, की ती मूर्ती असते ना, ती एकदम जास्त जोरदार भासायला लागते. पण ना कीर्ती आपल्यासमोर आहे, ना मूर्ती आपल्यासमोर आहे. बॉलर असेल तर त्याचा तो बॉल आहे. बॅडमिंटन असेल तर त्याचा शॉट आहे. म्हणजे आपण त्या युनिटला आलो ना, की व्हेअर आय हॅव टू रिस्पॉन्ड
बाय माय बॉडी अँड माइंड. हे सत्य. आणि हे सत्य केव्हाचं सत्य? त्यावेळेचं सत्य. इथे मी जर येऊ शकलो आणि हा जो रियाज आहे, हा रियाज मला सतत करायला लागणार. म्हणून बऱ्याच वेळेला सगळ्यांनीच हा विचार करावा, की आपण मनामध्ये सुद्धा किती छान खेळू शकतो. कुमार गंधर्व होते, पंडित कुमार गंधर्व. तर त्यांना आरोग्याच्या कारणासाठी काही काळ ते गाऊ शकत नव्हते. आणि मग त्या काही काळानंतर त्यांची एक खाजगी मैफिल झाली आणि ते बऱ्याच काळानंतर गाणार होते. म्हणून कुतूहलाने जे सगळे रसिक होते ते समोर बसले आणि ते अतिशय उत्तम गायले कुमारजी. मग सगळेजण म्हणाले, की "अरे, तुम्ही तर रियाज सुद्धा करू शकत नव्हता. तर तुम्ही एवढ्या तयारीने कसे गायलात?" तर तेव्हा ते असं म्हणाले, की त्यांनी मला उघड गाण्याची बंदी घातली. मनात गाण्याची बंदी घातली नाही. वाह! वाह! क्या बात है! खेळाडूच्या बाबतीमध्ये मनातली साधना आणि मनामध्ये त्या बॉलरचे किती बॉल मी खेळणार हे नेट इतकंच महत्वाचं आहे. मैदानावरती गेल्यावरच्या प्रॅक्टिसच्या मागे मनातली प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळची, झोपतानाची आणि जागा होण्याची ही महत्वाची असणं त्याला समरसता म्हणतात. म्हणून ती समरसता महत्वाची आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात नाही का? म्हणजे आपण विद्यार्थी असू, आपण उद्योजक असू, कलाकार असू किंवा शास्त्रज्ञ असू. त्या समरसतेमध्ये ती थीम, ते सूत्र, क्रिकेटचं सूत्र, माझ्या भोवती किती फिरत राहणार, माझ्या आतमध्ये किती फिरत राहणार. हे जर मला कळलं, तर मग काय होतं, डिस्ट्रॅक्शन्स माझ्यावरती काम नाही करू शकत. बरोबर. म्हणजे माझ्या मनातली प्रॅक्टिस ही एका बाजूनं माझी कवचकुंडलं म्हणून काम करते. वाह! वाह! हे जर खेळाडू म्हणून मी लक्षात घेतलं आणि खेळाडूच नाही तर सगळ्यांनी लक्षात घेतलं, बरोबर. तर आपण काय करतो, ऑफिसात जाऊन काम करायचं. बरोबर. अमुक ठिकाणी जाऊन शिकायचं. म्हणजे आपण ती जी प्रोसेस आहे, शिकण्याची असेल, खेळण्याची असेल, ती आपण ना त्या स्थळापुरती बंदिस्त करतो. म्हणून समरसता याचा अर्थ काय, की स्थळापासून मुक्त करणं. हं. त्याला आपण पॅशन म्हणतो. हो. म्हणून पॅशनची व्याख्या काय आहे ना, तुम्हाला जे आवडतंय तो तुमचा स्वाध्याय, त्या स्वाध्यायाला विशिष्ट स्थळापासून मुक्त करणं. जेव्हा तो माझ्या बरोबर सतत असतो, तेव्हा मग ती समरसता त्या मैदानावर, म्हणजे सर्जनचं मैदान ऑपरेशन थिएटर असेल, उद्योजकाचं मैदान त्याच्या क्लायंट बरोबरची त्याची मीटिंग असेल. या प्रत्येक ठिकाणी ग्राउंडवरती उतरताना हा स्वाध्याय फक्त तिथपुरता मर्यादित न ठेवणं. गावस्करांच्या बद्दलच आपण बोलत होतो. साधी गोष्ट पहा, खूप सारे अतिशय उत्तम कॉमेंट्रेटर आहेत. पण गावस्कर ज्यावेळेला कॉमेंट्री करतात, त्यावेळेला ते आपल्याला एक असा पैलू देतात. हळूच दाखवून देतात, की आपण म्हणू, "हां यार." हा आपल्याला माहिती नव्हतं. हां, वेगळा अँगल आहे. मला वाटतं हे गावस्करांच्या समरसतेचं उदाहरण आहे. हो. कारण त्यांनी क्रिकेट खेळणं भले थांबवलं असेल, पण त्यांनी क्रिकेट जगणं नाही, कधीच अगदी थांबवलेलं बरोबर नाही. आहे.